चला तुम्हाला एक अद्भुत मंदिर दाखवतो आणि हे तर तुम्हाला निश्चित माहित नसणार की हे मंदिर प्रत्येक राज्यामध्ये सारख्याच पद्धतीने बनलेलं असतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि मी फिरतोय कोलकात्यामधील अनोळखी गल्ल्या. आणि हे आहे स्वामीनारायण भगवानांचं मंदिर आणि हे बऱ्याचशा ठिकाणी सारख्या पद्धतीने बनलेलं बघायला भेटतं. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा हे असाच प्रकारचं आहे. हा आकार छोटा मोठा होऊ शकतो, पण त्याची भव्यता आणि तिथल्या पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये तुम्हाला कुठंच कॉम्प्रोमाइज नाही भेटणार. आणि एक गंमत अशी की मला काही करून या मंदिराचा व्हिडिओ काढायचा होता, पण तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. तर मी पहाट 6ला उठून या मंदिराचा व्हिडिओ काढायला गेलतो. उठल्यापासून एवढे उलटे कोटाने करून मला खूप भूक लागली होती. मग काशीपूर मठात जाऊन प्रसाद घेतला आणि तिथं काय होतं, जिलेबी आणि दही, परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि इतकं नाद लागतं नाही खायला. पोट गच्च भरून अलीपूर जेल संग्रहालयामध्ये आलो. गेट मधून आत एंट्री केल्याच बागेने आमचं छान स्वागत केलं आणि तिथून पुढे गेलो सगळं संग्रहालय पाहायला. आणि मला हे सगळं पाहण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तास लागले. एवढं मोठं हे. शेवट माझे पाय थकले, पण हे संग्रहालय काय संपत नव्हतं आणि माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली. एक्साइटमेंटच्या नादामध्ये दुसऱ्या विभागामध्ये एंटर झालो आणि माझं मन एकदम दुःखी होऊन गेलं. कारण की या पश्चिम बंगाल बाजूचे जेवढे पण फ्रीडम फायटर होते त्यांच्या सगळ्या स्टोरीज लावल्या होत्या आणि त्या तुम्ही वाचताना तुमच्या डोळ्यातून पाणी आले बिगर राहणार नाही. 18 वर्षाच्या कोवळ्या पोराला इंग्रज सरकारने फाशी देऊन शहीद केले. संग्रहालयाच्या एंड पार्टला तुम्हाला काही मूर्त्या आणि ही स्क्रीन पाहायला भेटन जी जेल विषयी सगळी माहिती देते किंवा सगळ्या स्टोऱ्या सांगते. आजचा दिवस तर एकदम भारी होता. पुढचे दिवस पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करून द्या आणि व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करून नक्की सांगा. कोलकात्यातला शेवटचा एक दिवस राहिला आणि आत्ताशी मला मजा यायला लागली.